नागपुरात 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालं. आजचा दुसरा दिवस आहे, परंतु यावेळेस कार्यकर्त्यांसाठी पासेस जे आहेत त्या मर्यादित केलेल्या आहे. त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती विधानभवनाबाहेर आपल्याला पाहायला मिळते. गेल्या वेळेस मुंबईमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता, त्याची FIR झाली आणि त्याची चौकशीसुद्धा सुरू आहे. त्यामुळेच नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ज्या आमदारांच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पासेस दिल्या जाते त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात मर्यादा आलेली आहे. कमीत कमी पासेस दिलेले आहे, त्यामुळे लोकांना आत जाता येत नाही. आपल्यासोबत काही लोक आहे. का थांबले आहे बाहेर? सर आमचा विषय मार्गी लागवायचा आहे. पासेस मिळाले का? नाही 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 भेटले पासेस, हां? नाही भेटला पास. प्रयत्न केले कुणाला हो. विचारलं? आमदाराले. हां, सर आमचा एक विषय होता. नक्कीच हे आपण दृश्य वर्ध्यावरून आलं. वर्धेवरून आलो. काही शेतकऱ्यांच्या आमच्या मागण्या होत्या. देवळी पूल पासेस भेटले आज? पासेसची व्यवस्था झाली नाही. आम्ही सकाळपासून वाट बघतोय. आमच्या आपण हे बघा. मोबाईल बंद आहेत. आम्ही ट्राय केले, परंतु आम्हाला कुठूनही रिस्पॉन्स भेटला नाहीये. आम्ही वाट बघतोय. आपण बघू शकतो स्थानिक आमदारांना या ठिकाणी त्यांनी विचारणा केली, परंतु पासेस जे आहेत त्या मिळाले नाही. बाहेर बघा या संपूर्ण परिसरामध्ये, कारण की कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून कार्यकर्ते या ठिकाणी आले. सभागृहाचं कामकाज पाहावं अशी इच्छा असते, परंतु यावेळेस पासेस मर्यादित केल्या. मुंबईत गेल्या वेळेस जो कार्यकर्त्यांचा राडा झाला त्यामुळे यावेळेस सभागृहाच्या परिसरामध्ये लिमिटेड लोकांना एंट्री आहे. कार्यकर्त्यांना पासेस कमी देण्यात आलेले आहे, त्यामुळे बाहेर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.